मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की एका नारीचा पतिव्रता धर्म इतका शक्तिशाली असू शकतो की स्वतः देवांनाही नतमस्तक व्हावे लागेल? आज मी तुम्हाला अशाच एका रहस्यमय कथांच्या लोकात घेऊन जाणार आहे, जिथे प्रेम आणि श्रद्धेची शक्ती देवांच्या शक्तीपेक्षाही श्रेष्ठ ठरली. ही कथा आहे सती वृंदा आणि दैत्यराज जालंधर यांची. अशी गाथा जिने पंजाबमधील एका नगराचे नावसुद्धा बदलले. चला तर मग या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या काळी त्रैलोक्यात देव आणि असुर समुद्रमंथन करत होते. त्याचवेळी अशी एक घटना घडली जिने इतिहासाची दिशाच बदलून टाकली. देवराज इंद्र आपल्या गुरु बृहस्पती यांच्यासह भगवान शंकरांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. कैलासाच्या द्वाराशी द्वारपालाने त्यांना अडवले, कारण महादेव माता पार्वतींसह एकांतात होते. परंतु अहंकारी इंद्राने सर्व नियम धुडकावून लावत जबरदस्तीने आत प्रवेश केला. हा अपमान भगवान शंकरांना सहन झाला नाही. क्रोधाने त्यांनी तिसरे नेत्र उघडले. त्या नेत्रातून निघालेली ज्वाला इतकी प्रचंड होती की संपूर्ण त्रैलोक्य हादरून गेले. भगवान शंकरांनी आपले ते तेज समुद्रात फेकले आणि त्या तेजापासून एक महाशक्तिशाली पुरुष उत्पन्न झाला. तोच होता जालंधर. जलातून उत्पन्न झालेला, समुद्राच्या गर्भातून जन्मलेला असा हा असुर, ज्यात स्वतः भगवान शंकरांचे तेज सामावलेले होते. समुद्रानेच जालंधराचे पालनपोषण केले. हळूहळू तो अत्यंत बलवान, पराक्रमी आणि अजेय योद्धा बनला. त्याच्या शक्तीला तोड नव्हती. तो शंकरांचा अंश होता. अजय, अविनाशी आणि अतुलनीय सामर्थ्याने तो संपन्न होता. त्याच्या एका आघाताने रणभूमी थरथर कापे, पर्वत चिरडले जात आणि नद्या आपला मार्ग बदलत असे. त्याच काळात दैत्यराज कालनेमी यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. चंद्रासारखे तेजस्वी मुख, कमळापेक्षाही कोमल हात आणि डोळ्यात भगवान विष्णूंप्रती अपार भक्ती. तिचे नाव होते वृंदा. वृंदा राक्षस कुलात जन्मली होती, पण तिचे हृदय दिव्य प्रकाशाने उजळलेले होते. लहानपणापासून ती तासनतास भगवान विष्णूंच्या आराधनेत लीन असायची. तिची भक्ती इतकी निर्मळ होती की स्वतः भगवान विष्णूसुद्धा तिच्यावर प्रसन्न होत. जसे जसे वृंदा युवती झाली तसे तिचे सौंदर्य आणि भक्ती चारही दिशांना पसरू लागली. तिच्या दर्शनाने पाप नष्ट होत असे आणि तिच्या स्पर्शाने दुःख दूर होत असे. ती जिथे जिथे जाई तिथे प्रकाश पसरत असे. लोक म्हणायचे, ही तर असुर कुलात जन्मलेली साक्षात लक्ष्मी आहे. तोपर्यंत जालंधराची कीर्ती त्रैलोक्यात पसरली होती. त्याने अनेक युद्धे जिंकली होती आणि तो असुरांचा सम्राट बनला होता. एके दिवशी त्याने वृंदाच्या असाधारण सौंदर्याची आणि भक्तीची माहिती ऐकली. त्याचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. त्याने त्वरित राजा कालनेमींकडे विवाह प्रस्ताव पाठवला. राजाने आपल्या कन्येचे दैत्यराज जालंधराशी विवाह करून दिला. हा विवाह इतका भव्य होता की स्वतः देवताही आश्चर्यचकित झाले. असंख्य दिव्यांनी राजमहल उजळून निघाला आणि मधुर संगीताने साऱ्या दिशांमध्ये नाद भरून राहिला. वृंदाने आपल्या पतीला पूर्ण समर्पण केले, पण भगवान विष्णूंची भक्ती कधीही सोडली नाही. ती एक आदर्श पत्नी आणि परम पतिव्रता नारी बनली. वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे जालंधराची शक्ती आणखीनच वाढली. तो पूर्णतः अजय बनला. युद्धात त्याला कोणीही पराभूत करू शकत नव्हते. जसे सूर्यप्रकाश अंधार नष्ट करतो, तसे वृंदाच्या तपश्चर्येच्या प्रभावाने जालंधराचे सर्व शत्रू पराभूत होत असत. आपल्या शक्तीच्या अहंकारात जालंधराने देवतांविरुद्ध युद्ध छेडले. त्याने इंद्राला पराभूत करून स्वर्गलोक जिंकले आणि देवतांचा अपमान केला. शेवटी देवतांनी भगवान विष्णूंच्या चरणी शरणागती पत्करली. भगवान विष्णूंनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले, पण सांगितले की जालंधर जवळजवळ अजेय आहे, कारण त्याला त्याच्या पत्नी वृंदाच्या
पतिव्रता धर्माचे अद्भुत संरक्षण लाभले आहे. जालंधराचा अहंकार इतका वाढला आहे की त्याने स्वतः आपल्या जन्मदात्या भगवान शंकरांवरही आक्रमण केले. त्याने माता पार्वतीला प्राप्त करण्याची दुष्ट इच्छा व्यक्त केली. हा अपमान भगवान शंकरांना सहन झाला नाही. क्रोधाने त्यांनी जालंधराचा वध करण्याचा निश्चय केला. परंतु वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे जालंधराला पराभूत करणे अशक्य होते. तेव्हा देवता आणि भगवान शंकरांनी मिळून एक योजना आखली. त्यांना समजले की जोपर्यंत वृंदाचा पतिव्रता धर्म अखंड आहे तोपर्यंत जालंधराचा अंत शक्य नाही. अखेर भगवान विष्णूंनी हे कठीण कार्य स्वतःवर घेतले. जरी वृंदा त्यांची भक्त होती तरीही त्रैलोक्याच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंना हा कठोर निर्णय घ्यावा लागला. भगवान विष्णूंनी आपल्या मोहजालाने वृंदाला एक स्वप्न दाखवले, ज्यात भयानक युद्धात जालंधराचा मृत्यू झालेला तिला दिसला. हे स्वप्न पाहून वृंदा अत्यंत व्याकुळ होऊन जागी झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, हृदय थरथर कापू लागले. तिने आपल्या पतीच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंना आर्ततेने प्रार्थना केली आणि मग पतीला भेटण्यासाठी ती महालाबाहेर निघून गेली. वृंदा महालातून बाहेर येऊन घनदाट वनात पोहोचली. तिथे तिला एक वृद्ध तपस्वी भेटली. तो तपस्वी दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णूच होते. वृंदाने त्या तपस्व्याला आपल्या पतीविषयी विचारले. तेव्हा तपस्व्याने आपल्या दिव्य शक्तींनी तिला दाखवले की जालंधर जिवंत आहे, पण तो जखमी अवस्थेत वनाच्या एका दूरच्या कोपऱ्यात पडलेला आहे. हे पाहताच वृंदा ताबडतोब तपस्व्याने सांगितलेल्या दिशेने निघाली. तिथे पोचल्यावर तिने पाहिले की तिचा पती जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला आहे. त्याचा वक्ष छिन्न भिन्न झाला होता आणि चेहऱ्यावर तीव्र वेदनांचे भाव होते. वृंदाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती धावत जाऊन पतीजवळ बसली आणि त्याची सेवा करू लागली. परंतु सत्य हे होते की तो मनुष्य जालंधर नव्हता, तर जालंधराचे रूप धारण केलेले भगवान विष्णू होते. काही वेळानंतर वृंदाच्या मनात संशय निर्माण झाला. तिला जाणवले की या व्यक्तीच्या डोळ्यात ते प्रेम नाही जे तिच्या पतीच्या डोळ्यात असायचे. त्याच्या बोलण्यात तो स्नेह नव्हता जो जालंधराच्या शब्दात असे. क्षणातच वृंदाला सत्य कळले. ती क्रोध आणि आश्चर्याने म्हणाली, आपण कोण आहात आणि माझ्याशी असा कपट का करत आहात? तेव्हा भगवान विष्णूंनी आपले खरे स्वरूप प्रकट केले. 4 भुजाधारी चक्र आणि गदेने अलंकृत पितांबरधारी वैकुंठाचे स्वामी. ते वृंदाला म्हणाले, जालंधराच्या अत्याचारांपासून त्रिलोकाचे रक्षण करण्यासाठी हे आवश्यक होते. तुझ्या पतिव्रता धर्मामुळेच जालंधर इतका शक्तिशाली झाला होता की देवतांचे अस्तित्वही संकटात आले होते. हे ऐकताच वृंदाच्या हृदयाला भयानक आघात बसला. ती थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. एका बाजूला तिच्या मनात आपल्या आराध्य देवतेविषयी क्रोध आणि दुसऱ्या बाजूला पतीविषयी अपार प्रेम असा भयंकर द्वंद्व सुरू झाला. अखेर तिने भगवान विष्णूंना शाप दिला, हे प्रभो, जसा आपण माझा पतिव्रता धर्म भंग केला तसाच आपणही आपल्या पत्नीपासून दूर व्हाल आणि दगड रूप धारण कराल. भगवान विष्णूंनी वृंदाचा शाप शांतपणे स्वीकारला. त्यांना माहीत होते की हा शाप पुढे रामाच्या अवतारात सीतेचा विरह सहन करावा लागणार आहे आणि शालिग्राम रूपात त्यांना प्रकट व्हावे लागणार आहे. परंतु त्रिलोकाच्या कल्याणासाठी त्यांनी हे सर्व स्वीकारले. इकडे ज्या क्षणी वृंदाचा पतिव्रता धर्म भंग झाला त्या क्षणीच जालंधराची शक्ती क्षीण झाली. त्याला जाणवले की त्याची अजयता अचानक नष्ट झाली आहे. हीच संधी साधून भगवान शिवांनी आपल्या त्रिशूळाने जालंधरावर प्रहार केला. त्रिशूळाची तीक्ष्ण धार जालंधराच्या वक्षात घुसली आणि त्रिलोकातील सर्वात भयानक शत्रू भूमीवर कोसळला. जालंधराच्या मृत्यूनंतर देवतांनी सुटकेचा श्वास घेतला. सर्व देवता आपापल्या स्थानावर परतले आणि स्वर्गलोकात
आनंदाची लाट पसरली. इंद्राने आपले सिंहासन परत मिळवले आणि इतर देवतांनीही आपले अधिकार पुन्हा स्वीकारले. जेव्हा वृंदाला आपल्या पतीच्या मृत्यूची वार्ता कळली तेव्हा तिच्या हृदयाला अतिशय खोल जखम झाली. आपला पतिव्रता धर्म भंग झाला याचा तिला तीव्र पश्चाताप झाला. पतीचा मृत्यू आणि आपल्या आराध्य देवतेकडून झालेला विश्वासघात या दुःखाने ती इतकी खचली की तिला जगण्याची इच्छाच उरली नाही. अखेर वृंदाने हे जग सोडण्याचा निश्चय केला. तिने अग्नी प्रज्वलित केली आणि त्यात प्रवेश करून आपले प्राण त्यागले. देवतांनी आश्चर्याने पाहिले की वृंदाच्या देहातून निघालेला तेज माता पार्वतींच्या देहात विलीन झाला. वृंदाच्या आत्म्यास शांती लाभली. भगवान विष्णूंना वृंदाची भक्ती, त्याग आणि प्रेम पाहून तीव्र पश्चाताप झाला. त्यांनी वृंदाच्या राखेवर आपला आशीर्वाद वर्षाव केला. तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. त्या राखेतून एक हिरवीगार वनस्पती उगवली. भगवान ब्रह्मदेवांनी त्या वनस्पतीचे नाव तुळस ठेवले. भगवान विष्णूंनी घोषित केले की तुळस ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र वनस्पती मानली जाईल. त्यांनी वचन दिले की कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीच्या दिवशी दरवर्षी तुळशीशी विष्णूंचा विवाह केला जाईल. हाच उत्सव तुळशी विवाह म्हणून ओळखला जातो. आजही तुळशीची पूजा प्रत्येक हिंदू घरात केली जाते आणि तिची पाने विष्णू तसेच इतर देवांना अर्पण केली जातात. ज्या ठिकाणी जालंधराचा वध झाला तिथेच पुढे आधुनिक जालंधर शहराची पायाभरणी झाली. असे मानले जाते की जिथे जालंधराचे धड पडले तिथेच हे नगर विकसित झाले. आजही त्या शहरात सती वृंदेचे मंदिर आहे, जिथे विशेषतः स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हे मंदिर पतिव्रता धर्माचे प्रतीक बनले आहे. वृंदाचा त्याग व्यर्थ गेला नाही, तर त्यातून तुळशीचा जन्म झाला, जी आजही सर्वाधिक पूजनीय वनस्पती आहे. मित्रांनो, ही होती सती वृंदा आणि जालंधराची रहस्यमय कथा. ही कथा सांगते की अहंकार विनाशाला कारणीभूत ठरतो, तर पवित्र भावना सदैव अमर राहतात. आशा आहे की ही अनोखी पौराणिक कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशाच आणखी पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रोमांचक कथेसह. तोपर्यंत नमस्कार.